आता आधीसारखं काहीच उरलं नाहीये. हे बघा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही धीर सोडू नका ना, शांत व्हा प्लीज. सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी नका करू. सई, देवा. आई सई, सॉरी आहे बाळा, पण मी थोडा वेळ इथे तुमच्याजवळ बसू का? नाही, मला खूप अस्वस्थ वाटतंय. ये ना, बस ना. ये. तुमच्याशी बोलल्यावर जरा बरं वाटेल मला. काही सुचेनासच झालंय रे. सॉरी आई, सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळेच उमीने तिरीबिरीत लग्न करून टाकलं. चुकलं माझं, सॉरी. एखादं भयंकर स्वप्न सुरू आहे असंच वाटतंय मला अजूनही. ज्या मुलीने जहागीरदारांचा इतका अपमान केला, इतका त्रास दिला, तीच आता या घरची सून होऊन आली आहे. देव तरी कसली शिक्षा देतोय आपल्याला. खरं तर माझंच चुकलंय. मी अगदी पूर्वीपासून ओमी आणि अंजलीच्या मैत्रीला कसून विरोध करायला हवा होता. म्हणजे हे सगळं पुढचं झालंच नसतं. पण आई, जे झालं ते झालं. आता जरतरच्या गोष्टी करून काहीच उपयोग नाहीये. पण आता हे सगळं कसं पचवायचं? कित्येक दिवसापासून आपल्या घरावर काही ना काहीतरी संकट येतं. मला ना आता काही सुचन असं झालंय, हे सगळं काय चाललंय. आई अगं रिलॅक्स, शांत हो प्लीज. आणि असं का म्हणतेस तू? आता गेल्या काही दिवसाआधी बहिरीदेवी परत आली आपल्या घरात. तिच्याबरोबर ते सगळ्या मिसअंडरस्टँडिंग दूर झाल्या आपल्या. आणि आता या सगळ्यात तिचा पण किती आधार आहे ना आपल्याला. सई, माफ कर बाळा. मगाशी रागाच्या भरात मी तुला खूप बोलले. तुला वाईट वाटलं असेल ना? नाही आई, तुम्हाला मला बोलायचं पूर्ण हक्क आहे. आता उद्यापासून हे घर कसं असेल याची कल्पनाच करवत नाहीये मला. आई, हे बघ, आता जे घडलंय त्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. ओमी आणि अंजलीचं लग्न झालंय, हे सत्य आहे ना. आता ते आपण असं नाही नाकारू शकत. आणि ते स्वीकारण्यातच आपला शहाणपण आहे. आणि आता ओमीचं लग्न झालंय म्हटल्यावर तो स्वतःला त्रासही नाही करून घेणार. तुम्ही काळजी करू नका आई. अंजलीकडून मी सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पद्धतीने पार पाडून घे. आजपासून आपण आपलं रुटीन परत व्यवस्थितपणे चालू करूया. आणि पुढे जे काही घडेल ना, त्याला समर्थपणे तोंड देऊ. करेक्ट आहे. आता जे काही घडलंय त्याला शांतपणे फेस करणं इतकंच आपल्या हातात आहे. आणि एक सांगू का, तुम्ही दोघी ना ताकद आहात माझ्या. तुमच्या दोघांची साथ असली तर आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्याला फेस करू शकतो मी, लढू शकतो मी. अरे देवा, कुठे गेली माझी मुलगी? अरे देवा, रक्षण कर रे, रक्षण कर तिचं. वहिनी, हे घे चहा. नको हंसा, नको. वहिनी, अगं थोडा चहा घे, म्हणजे डोकेदुखी कमी होईल तुझी. कुणाची? माझी का तुमची? हं? चहात काही मिसळलं नाही ना म्हणसं, नाही तर मी जायचंय वरती. वहिनी, अगं काय बोलतीयस? बरं वहिनी, अंजली आणि ओमी बद्दल काही कळलं का? नाही म्हणजे अंजलीचा फोन आला होता का तुला? काही कळलं असतं वंस तर हे असं इथे कपाळ बडवत बसले असते का? का मला विचारून 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 माझ्यावरच्या खपल्या काढताय? अगं तसं नाही वहिनी, अंजली बद्दल काळजी वाटते म्हणून बोलते.
बरं वहिनी, मी काय म्हणते, आपण जागीरदारांकडे गेलो तर, म्हणजे सईला काही माहित असेल तर? नाही नको, काही गरज नाही हेवंच. अगं पण आपली मुलगी गायब आहे, तिचा काही पत्ता नाहीये, आणि तिकडे ओमी सुद्धा. नाही, काही गरज नाहीये ओवंच, नाहीये गरज. अगं का नको म्हणतेस तू? हे बघ, कदाचित ओमी आणि अंजली बद्दल त्यांना माहित असेल तर. काय रे देवा, सत्यानाश, आता सकाळ सकाळ लाऊडस्पीकर सुरू होईल. काय म्हणलीस तू ताई? अंजलीचं काय आणि त्या ओमीचं काय? का परत गेली त्या ओमीला भेटायला? कसं सांगू मधु, अरे काल रात्रीपासून अचानक अंजली घरात नाहीये, आणि तिकडे जहागीरदारांकडे ओमी सुद्धा नाहीये. अरे देवा, काय होऊन बसले सगळं. संपलं सगळं. आता हे दोघं काय करतील काय माहिती. अरे मधु, असं काय म्हणतोयस? हे बघ, किती झालं तरी आपली मुलं आहेत ना ती. जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू देत. वहिनी, अगं म्हणून म्हणते, आपण सईकडे जाऊन बघूया. नाही नाही, त्याची काही गरज नाही ताई. ललिता, अंजली कुठे? मला काय माहित. अहो वंस, सांगा ना यांना. अहो रात्रभर वाट बघते ना मी तिची, सांगा यांना. माझा या गोष्टीवर काडीत काही विश्वास नाहीये. तुला सगळं माहितीये, मुद्दाम लपवतेस तू. अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अहो, पोटचा गोळा आहे ना हो तुमच्या. हा? लेक हरवलीये का कोणी पकडून नेलीये का पळून गेलीये काही माहित नाही. इकडे आईच्या जीवाला गोर लागलाय आणि तुम्हाला काय? बास झालं. आता कांगावा न करता मला खरं सांग, अंजली कुठे आहे? अहो मला खरंच माहित नाही ती कुठे आहे. आणि तुमचा नाही ना विश्वास माझ्यावर? हा, जा मग शोधा, गावभर शोधा. मग तिथेही नाही मिळाले तर कळेल ना. जाऊ दे बाई, माझ्यावर तू कुणाचा विश्वासच नाही तर काय करू? काय गरज आहे? मी आपली जाते खोलीतच. अगं मधु, हे घे आणि पी. मला कळतंय तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण शांत हो. कसं शांत राहू ताई? मागच्या जन्मी काय एवढं मोठं पाप केलं होतं की ही अशी पोरगी जन्माला आली? चक्क घरात पळून गेली ही पोरगी. काय तोंड दाखवणार आहोत बाहेर? लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? पांडुरंगा, अरे का अशी परीक्षा बघतोयस तू? पॉप्स की परी हूँ मैं. काय प्रीती आहे. एक सेल्फी तो बनता है. अंजली, अंजली, अगं मी आहे. तू आहे. सॉरी हा, ते मला ना घाबरायची जरा सवय झाली. अरे म्हणजे आधी सही होती, मी तिला घाबरायचंय, मग ती गेली
ती माझ्या पॉप्सचे कान भरून गेली रे. मग मी पॉप्सला पण घाबरायला लागले. असं लाईफ टाइम मी घाबरतच आली आहे, त्यामुळे असं अंजली. दचकायला होतं रे मध्ये. सॉरी, तू ये बैस. आता तुला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. मी आहे तुझ्या बरोबर आयुष्यभरासाठी आहे मी आता. अंजली, तुला एक विचारू? हो विचार ना. मी जर काल तुला घ्यायला आलो नसतो तर तू खरंच जीव दिला असता? ऑब्विसली ओंकार. ओंकार, तुझ्याशिवाय माझ्या सगळ्याला काय मिनिंग आहे? इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर. माझ्यासाठी तू घरच्यांशी भांडलास. तुला माहितीये, तू नसतास ना तर सई आणि माझ्या घरच्यांनी मला पागल करून ठेवलं असतं रे. हे सगळं सहन करण्यापेक्षा मी मरून गेले असते ना. अंजली प्लीज मरण्याची गोष्ट करू नकोस. आपण आता एकत्र आहोत ना, एकत्र जगायचं आपल्याला. पण एक प्रॉब्लेम आहे रे. आता काय प्रॉब्लेम? सगळं छान आहे पण सई इथेच आहे ना. मला भीती वाटते रे तिची, खरंच. तुला घाबरायची काही गरज नाही. हे बघ, मी इथे असताना ना ते तुला काहीही बोलणार नाही. ओंकार, किती करतोस रे तू माझ्यासाठी. आय प्रॉमिस की हळूहळू मी तुझ्या घरच्यांचं सगळ्यांचं मन जिंकेन. आता तुझी फॅमिलीच तर माझी फॅमिली आहे ना. कारण आता जे काही झालंय त्यानंतर मला नाही वाटत पॉप्स परत मला कधी घरात घेतील. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. कोणाचा कॉल आहे? ते माझी ना फ्रेंड आहे. तिला मी जरा माझ्या मॉमची काळजी घ्यायला सांगितली होती. तिचाच फोन येतोय. ठीक आहे, तू फोन घे, मी आहे बॅल्कनीमध्ये. हो हो हो. ए बाई अंजली, किती वेळ ग फोन उचलायला? हा नाही ग मॉम, तो हिंदोळा होता इथे. म्हणजे तू कुठे आहेस आत्ता? गेस कर. कुठे? दी जहागीरदार मॅन्शन मध्ये मी. म्हणजे तुला घरात घेतलं? हो, आणि फोटोज पण लागलेत माझे वॉलवर. ड्रामाच असा केला ना मी, घ्यावंच लागलं त्यांना मला घरात. आणि सगळ्यात जास्त मजा कोणाची आली माहितीये? सईची. इतके दिवस ती मला हडतोड करत होती ना, पण आज तिलाच आरतीचं ताट घेऊन माझं असं वेलकम करायला लागलं. असा फेस झाला होता ना मॉम तिचा, मला असं वाटत फोटोज काढून फ्रेम करून लावा. यांचा सुद्धा चेहरा बघण्यासारखा झाला होता बरं का. जेव्हा कळलं ना तू आणि ओमी पळून गेले, मटकन खालीच बसले. मला वाटलंच होतं ती सई ना चुगल्या करणारच. सईने नाही ग, सईच्या आईने. त्यांना दुसरं कामच काय, नुसते आपल्या लावालाव्या करायच्या. यांनी अगदी रुद्रावतार धारण केला होता बरं का. पण अंजली इथे काय विचारू नको बाई, मी एकटीनंच तोंड दिले. मॉम, तू आता पॉप्सकडे लक्षच देऊ नको. कोण भाव देतं त्यांना? नाही, त्यांना नको भाव देऊस, पण तिथे आता सई आहे एवढं लक्षात ठेव. तिच्यापासून सांभाळून राहा, नाही तर नेमकी तिच्या कचाट्यात सापडशील. सावध राहा. काय मॉम प्लीज. मला सईपासून सांभाळून राहायची गरज नाही. आता सईला माझ्यापासून सांभाळून राहायची गरज आहे. नुसती बोलाची कडीन बोलाचाच भात एवढंच करू नका. जे बोलताय ना ते करून दाखवा. सासरी पहिला दिवस आहे ना आज, जरा काम बिम कर, म्हणजे त्यांना वाटेल हो ग बाई आमची सून गुणाची. कळलं काय? मी काही काम बिम करणार नाही. प्लीज. आता मी रिच झालीये, रिच.
आणि जहागीरदारांची सून आहे. अगं बाई, म्हणूनच सांगते सुरुवातीला जरा घ्यायचं गोळ्यात, त्यांच्या पद्धतीने चालायचं. असं तुला वाटत असेल श्वेता, श्वेता, म्हणजे मुली करतात ग असं, पण माझं तसं नाही आहे ना. आणि लोकांना वाटत असेल जहागीरदार म्हणजे खूप मोठे, पण असं काही नाही आहे. सगळी माणसं इकडे साधी आहेत आणि मी नवीन आहे ना. अगं अंजली, का मला तर सगळ्या चालीरीती समजून घ्याव्या लागतील. आणि तुला माहितीये, मी ना या सगळ्याची सुरुवात स्वीट पासून करणार आहे. आज सगळ्यांसाठी स्वीट बनवणार आहे मी. आलं वाटतं कोणी. चालू दे चालू दे चालू दे. आणि या सगळ्यात छान गोष्ट काय माहितीये, ओंकार आहे माझ्यासोबत, त्यामुळे जरा धीर आहे ग मला. अच्छा, बरं 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 बरं. चालू दे. अगं श्वेता, तू घरी गेली होतीस ना माझ्या, काळजी घ्या माझ्या मॉमची प्लीज. आणि थँक्यू. बरं चल, मला ना जरा काम आहे, मी तुला फोन करते हा नंतर. ठेव ठेव. ऑल द बेस्ट. बाय. चिमचिमचियो. अंजली, ओंकार, अरे तू कधी आलास? बरं चल, मी आता खाली जाते, कामाला लागते जरा. अगं आजच काय कामाला लागतेस तू? ओंकार, आज फर्स्ट डे आहे ना माझा, आणि मी बघितलंय ना मूवीज मध्ये फर्स्ट डेला मुली कुक करतात, आणि त्यामुळे सगळे जरा सॅड आहेत रे. मी काहीतरी स्वीट बनवते सगळ्यांसाठी, मग सगळे खुश होते. ठीक आहे. बरं चल, मी लागते कामाला आता. ओंकार, हा, एक प्रॉब्लेम आहे. काय आता काय झालं? मी जर आत्ता डायरेक्टली खाली गेले किचन मध्ये तर कोणी काही बोलणार नाही ना मला. अंजली, ओंकार, मला भीती वाटते रे. हे बघ, काही घाबरण्याची गरज नाहीये, मी आहे ना. मी पण तुझ्या बरोबर येतो. तू? हो, बघूया कोण काय बोलते ते. चल जाऊया आपण खाली. ये अंजली, वेलकम टू आवर किचन. थँक गॉड कोणी नाहीये इकडे. कोणी असतं तरी काय फरक पडला असता? फरक नसता पडला, पण मी जरा नर्वस झाले असते रे. पण कोणी नाहीये ना आता. पटकन मस्त खायला बनव, मग आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. ओके. ओंकार, कळतच नाही, म्हणजे स्वीट बनवायचं आहे मला, पण काय बनवू कळतच नाहीये रे. स्वीट? शिरा बनवशील? मला खूप आवडतो. शिरा? रव्याचा? हो. ठीक आहे, चालेल चालेल. शिरा मस्त बनव शिरा बनव. अंजली, तुला कुकिंग येतं ना नक्की? ऑफकोर्स येतं, म्हणजे येतच ना. जमतं मला, म्हणजे थोडं. ओके, फाईन फाईन, म्हणजे थोडं थोडं जमतं, ऑलमोस्ट करते मी. इट्स फाईन, हरकत नाही. मी आहे ना, मी हेल्प करतो तुला. चल. म्हणजे येतं मला थोडं. अंजली, आता हे घर तुझं पण आहे, सो तुला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. शिरा बनवायचा ना आपल्याला, सो लेट स्टार्ट करूया. आधी लागेल आपल्याला कढई. कढई? हा, मी तेच म्हणणार होते. कढई. सापडली. कढई. थांबा. काय आता काय प्रॉब्लेम आहे? नवीन नवरी आहेस ना, लगेच अशी स्वयंपाकाला सुरुवात नसते करायची. आधी अन्नपूर्णेचा आशीर्वाद घ्यायचा असतो. त्यासाठी आधी देवघरात जा, तिथून हळदी कुंकूचा करंडा घे, इथे ये आणि गॅसची पूजा कर आणि मग सुरुवात कर.
करेक्ट आहे. मी ऍक्च्युली विसरले, माझ्या लक्षात होतं पण मी विसरले. करते काय ते करंटा आणते. थँक्यू हा सई. आलेच हा. हो. हळदी कुंकू कसं व्हायचं हे पण शिकवावं लागेल. वहिनी, अंजली तुला येतं ना? हो येतं तिला. कर तू. येतं ना मला. हा. झालं. ठेवू आता कढई. हो. आता आता रवा. रवा. मी सांगणारच रवा. होते. रवा. 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 गुड. हा. स्पून. हा. गुड ना? गुड. 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 करपलं असतं ना. हा. थँक्यू हा. आता काय? पाणी. बस. मस्त दिसतंय का? हा छान दिसतोय. हो. प्लेट. हा.